निफाड तालुक्यातील डिक्षी गावी एका मजुराचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। मजुरीपोटी उसने घेतलेले पैसे न दिल्यानं संबंधित शेतकऱ्यानं राहुल निवृत्ती अलबाड या 19 वर्षीय मुलाला दमदाटी केली। तसेच पैसे फिटत नाहीत तोपर्यंत मुलाला सोडणार नाही अशी दमदाटी रमेश ठरले या शेतकऱ्यानं राहुलच्या आई-वडिलांना करून तो राहुलला घेऊन गेला। यावेळी रमेश ठरले यानं राहुलला मारहाण केली। दरम्यान सायंकाळी राहुलचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे। राहुलनं विषारी औषध घेतल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे। त्याच्या मृत्यूनं पंचक्रोशीत तर्कवितर्क व्यक्त झालेत। या शेतकरी रमेश ठरले जबाबदार असल्याचा आरोप करून नातेवाईकांनी दीक्षी सुकेने रोडवर रास्ता रोको केला। माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांच्यासह राजकीय नेते घटनास्थळी हजर झाले होते। त्यानंतर पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी गुन्हा दाखल करून शेतकरी रमेश ठरले याला अटक केली। मयत राहुलनं शेतकरी रमेश ठरले याच्याकडून 40,000 रुपये उसने घेतले होते। ते पैसे वेळेत परत न दिल्यानं तो राहुल आणि त्याच्या कुटुंबास त्रास देत होता। त्याच्या छळाला कंटाळून राहुलनं आत्महत्या केली असावी अशी शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे। त्याच्या मृत्यूस रमेश ठरले हाच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। म्हणूनच राहुलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे त्याचे म्हणणे आहे। तरीही ही आत्महत्या आहे की हत्या याचा शोध पोलीस घेत आहेत। प्रकाश गांगुर्डेसह चंद्रशेखर असोलकर, दिशा न्यूज, ओझर।